उद्या हे समज परत करून टाकते. एका मोठ्या जबाबदारीतनं मोकळी होईन मी. तसं बी आता मला ह्याची काय बी गरज नाही. बा ए बा, तू तू नको ना काळजी करूस. माझ्यासोबत तसलं परत काय बी होणार नाही. माझी कुणी बी छेड काढणार नाही. हा कुणी माझं तोंड काढा कळ. मला काय बी होणार नाही बा. तू नको काळजी करूस. का ग तायडे, असं का का सोडायला लागल्यास? म्हणजे आता रस्त्याच्या कडेला तुझे फोटो नाही लागणार? गणी, मला सांग, तुला मी फोटो मध्ये जास्त आवडते का का तुझ्या समोर अशी प्रत्यक्षात बसलेली? माझ्या समोर अशी बसलेली पण आणि फोटोतली पण. बराबर आहे तुझं गणी. पण गणी, माणूस दिसणं महत्वाचं नसतं. माणूस असणं जास्त महत्वाचं असतं. आपले समधीकडे फोटो लागणं, ते पेपरामध्ये फोटो छापून येणं, पेपरामध्ये नाव येणं, पैसा प्रसिद्धी कमवणं, ह्या समध्या गोष्टींनी माणूस सुखी होत नसतो. माणूस सुखी होतो ते आपल्या माणसांच्या सहवासात. खरं सांगू, मोठं होणं चुकीचं नसतं. मला बी वाटायचं ते फोटो बघून. पण जर का या समध्या गोष्टींमध्ये मीच हरवून गेले तर, मी माझी ओळखच विसरून गेले तर काय अर्थ आहे ना या आनंदाला? पारू, ह्यो निर्णय अहिल्या मॅडमने घेतलाय. थांब तायडे, एक मिनिट. हे तर हे आण कशा पाई. तू खुश आहेस ना? मला तर काही कळलं झालंय बघ. तुम्ही मोठी माणसं कुठल्या डोक्याने विचार करताय कोणाला माहिती. मला जे वाईट वाटतं तेच तुला चांगलं वाटतं. मला तो तू ब्रँड अँबॅसेडर म्हणूनच चांगली वाटत होतीस. पण आता काय, देवी यांनी ऑर्डर दिल्या म्हटल्यावर आपण तरी काय बोलू शकत नाही. का नाही बोलू शकत? मला मान्य आहे की त्या तुमच्या देवी आई आहेत, माझी आई आहे. तिने घेतलेला निर्णय फायनल असतो, आपण त्याच्या विरोधात नाही बोलत. पण पारू, सगळेच डिसिजन्स तसे असतात का ग? आणि जर एखाद्या डिसिजनमुळे आपलं नुकसान होणार असेल तर त्याच्या विरोधात आपण बोलायला नको का? पारू, तू तुझ्या हक्कासाठी किती स्ट्रॉंगली उभी राहतेस, बोलतेस, हे बघितलंय आम्ही. आणि हा तर तुझ्या विरोधात होणारा अन्याय आहे पारू. हे बघ, आपल्या कंपनीच्या एम्प्लॉई सोबत जर असं काहीतरी होत असेल ना, तर त्याच्यासोबत स्ट्रॉंगली उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी तेच करतोय. हे बघ, आईचा हा डिसिजन मला मान्य नाहीये. तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर होतीस आणि तूच राहिली पाहिजेस, बस. त्यामुळे तू प्लीज या डिसिजनचा विरोध कर, नकार दे, प्लीज. मी येते. अरे हिला आपण कितीही समजावलं तरी नाहीच ऐकणार ना आपलं.
मलाच काहीतरी केलं पाहिजे. खरं तर मी इकडं एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आले होते. मला तेव्हा काय बी कळत नव्हतं. म्हणजे कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं काय बी कळत नव्हतं. पण या घरानं मला लई सांभाळलं. घरातल्या समध्या माणसांनी मला लई समजून घेतलं. या जगाचं कुठलं बी ज्ञान नसताना माझ्यासारखी मुलगी एवढ्या मोठ्या शहरात येऊन एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाली. मला माझ्या स्वतःची ओळख मिळाली. तुमच्या समध्यांचं प्रेम मला मिळालं. मी ते सपान जगले जे मी आयुष्यात सुद्धा बघू शकत नव्हते. पण माणसानं कसं प्रवाही राहायला पाहिजे, पाण्यासारखं. एकाच जागी थांबून राहिलं ना तर त्याचं डबकं होतं. आणि प्रत्येक गोष्टीत कुठेतरी थांबायचं एक ठिकाण असतं. त्यामुळेच मी थांबायचा निर्णय घेतला आहे. आता येळ आली आहे हे पद सोडायची.